राजकीय वर्तुळातून आणखी एक मोठी बातमी। कोकण पदवीधर विधानसभा मतदारसंघासाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे। या निवडणुकीतून मनसेने माघार घेतली आहे। निरंजन डावखरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीनंतर पानसेंनी माघार घेतली। मनसेने जरी माघार घेतली असली तरी शिवसेनेचे उमेदवार संजय मोरे हे उमेदवारी अर्ज भरणार आहेत। त्यामुळे आता मनसेने जरी माघार घेतली असली तरी शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलंय। देवेंद्रजींनी स्वतः येऊन जी विनंती केली त्या विनंतीला मान देऊन राजसाहेबांनी आज असा निर्णय घेतलेला आहे की ते आमचे अभिजित पानसे हे या निवडणुकीचा अर्ज भरणार नाहीत। फक्त निरंजन डावखरे हेच त्याचे उमेदवार असतील आणि ह्या केवळ त्या दिवशी ते आले होते आणि त्याच्याच नंतर मग त्यांची पुन्हा एक दोनदा चर्चा झाली आणि आज सकाळी निरंजन डावखरे आले होते इथे आणि त्यांनी राजसाहेबांचा आशीर्वाद घेतलेला आहे। मला वाटतं की राजकारणामध्ये सगळ्या गोष्टी या माईक समोर आणि मीडिया कॅमेरासमोर होत नसतात। काही गोष्टी असतात या वैयक्तिक संबंधाच्या असतात, वैयक्तिक शब्दाच्या असतात आणि मी नेहमी राजसाहेबांकडे आलोय तेव्हा भारतीय जनता पार्टीचा आमदार किंवा कार्यकर्ता नेता म्हणून नाही, एक कौटुंबिक सदस्य म्हणून सातत्याने आलोय। सन्माननीय राजसाहेबांनी प्रत्येक वेळेला आमचा सन्मानच केला, आमच्यावरती प्रेमच केलं। त्यामुळे मला वाटतं की त्याला राजकीय वळण न देता त्यांनी जो पाठिंबा दिलाय त्यामुळे निरंजन डावखरेंचा विजय आज हा निश्चितपणे होणार आहे याची मला खात्री आहे। मनसेच्याच गोटांना मोठी बातमी आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मनसेचे नेते आणि सरचिटणीस यांची एक बैठक बोलावली आहे। शिवतीर्थ इथे सकाळी 9 वाजता बैठक होते। लोकसभा निवडणुकीच्या लागलेल्या निकालानंतर मनसेची ही बैठक होणार आहे। लोकसभा निवडणुकीचा लागलेला निकाल आणि आगामी विधानसभा निवडणुका यावरती चर्चा आणि रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्या सोबत आहेत। सुस्मिता, मनसेच्या या बैठकीविषयी काय माहिती? अतिशय महत्त्वाची बैठक आज शिवतीर्थावरती राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसे सरचिटणीस असतील, नेते असतील, पदाधिकारी असतील या सर्वांच्या उपस्थितीत ही महत्त्वाची बैठक होते आहे। बिनशर्त पाठिंबा लोकसभेसाठी दिल्यानंतर आता आगामी निवडणुकांची तयारी करायची आहे। नेमकं हे यश आपल्याला कशा पद्धतीने संपादित करता येईल यासाठीच्या ग्राउंडवरती नेमकं कसं प्लॅनिंग करायचं यासाठी आजची ही बैठक असणार आहे। त्याचबरोबर अभिजित पानसे यांनी निवडणुकीतनं माघार घेतली आहे। पदवीधर निवडणुकीमध्ये मनसेकडनं निरंजन डावखरे यांना पाठिंबा देण्यात आलेला आहे। कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांच्या शिष्टाईला यश मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। याबद्दल सुद्धा आज चर्चा होणं अपेक्षित आहे। या निवडणुकांमध्ये जर आपण बघितलं तर बिनशर्त पाठिंबा राज ठाकरे यांच्या मनसेनं दिलेला होता आणि त्याचा काय परिणाम झाला, त्याच्यामध्ये काय यश आणि अपयश होते या दोन्ही मुद्द्यांना धरून आजच्या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। त्याचबरोबर मनसेची पुढील राजकीय वाटचाल कशी असेल, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील याबाबत सुद्धा, विधानसभेच्या निवडणुका असतील याबाबत सुद्धा आज चर्चा होणं अपेक्षित आहे आणि त्यानंतरच राज ठाकरेंच्या मनसेकडनं नेमकी कशी भूमिका घेतली जाते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। बिलकुल सुस्मिता, धन्यवाद या माहितीसाठी आणि बैठक झाल्यानंतर सुद्धा तपशील घेऊ।